Okay, so hello. I hope my voice is audible to everyone. Meanwhile, before starting with the session, I just have an announcement to make. If you are not part of our WhatsApp channel, ज्या चॅनलवर बेसिकली आपले जे वीकली सेशन्स होतात फ्रायडेचे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करतो. सो तुम्ही अजून जर जॉईन नसेल केलं तर आय हॅव गिवन दॅट लिंक इन चॅट बॉक्स. Just save it or copy it into your notes or wherever it is possible to access. सो जे पण आमचे अपकमिंग वेबिनार असतील ते तुम्हाला टाइमली इन्फॉर्म होतील. तसं तुम्हाला मेल पण येत असेल, बट कधी कधी मेल तुमच्याकडनं नाही पाहिला जात असेल. सो व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. तो टॅली रिलेटेड अपडेट्स पण आम्ही त्या चॅनलवर प्रोव्हाइड करतो. सो लेट्स स्टार्ट विथ द वेबिनार. Hello, good afternoon. My name is Shivani Rahane and I'm from Rochester Software. आजच्या फ्रायडे वेबिनारचा टॉपिक आहे इसेन्शियल रिपोर्ट्स इन टॅली प्राईम. सो आज आपण टॅली प्राईम मध्ये वेगवेगळे रिपोर्ट्स जे आहे जीएसटी रिपोर्ट्स, ITC रिपोर्ट्स, डॅशबोर्ड बद्दल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स्ड अकाउंटिंग रिपोर्ट्स आणि स्टॉक रिपोर्ट या 4 वर आपण चर्चा करणार आहोत. सो आय एम शेअरिंग माय स्क्रीन विथ यू ऑल. Just give me a second. I'm sharing my screen. Meanwhile, if you have any questions in between the webinar, you can drop down into the chat box, or else after session, you can ask them directly. Okay, so I'm sharing my screen. So directly आपण प्रॉडक्ट वरच हे रिपोर्ट पाहणार आहोत, कारण की आपल्याला समजायला पण इझी जाणार आहे. सो विल स्टार्ट विथ द जीएसटी अँड ITC रिपोर्ट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ITC दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट किती महत्वाचा भाग आहे बिझनेस मॅनेजमेंट मधला, आणि या रिलेटेड टॅलीमध्ये कोणते कोणते रिपोर्ट्स आहे हे आपण समजून घेणार आहोत. सो सगळ्यात पहिले आपण ITC रिपोर्ट बघणार आहोत. तर रिपोर्ट ऍक्सेस करण्यासाठी सोपं आहे, तुम्हाला गो टू मध्ये जायचं आहे आणि इथे तुम्ही जे बिल्स पेबलचा तुमचा जो रिपोर्ट आहे हा ओपन कराल. ठीक आहे, आणि इथे गेल्यानंतर यू हॅव अ ऑप्शन जिकडे तुम्हाला डिफरन्स जो आहे टॅक्स मधला तुमचा ITC ॲट रिस्क जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, नाव इथे ज्या व्हॅल्यूज आहेत या रिफ्लेक्ट केव्हा होतील हे पण आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. फर्स्टली की मेक शुअर दॅट यू आर इन टू लेटेस्ट व्हर्जन ऑफ टॅली अँड यू आर युझिंग कनेक्टेड GST. ठीक आहे, कनेक्टेड GST ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी एक शॉर्ट मध्ये कनेक्टेड GST एक्सप्लेन करते. कनेक्टेड GSTच्या अंतर्गत तुम्ही टॅलीमध्येच तुमचे जे रिटर्न्स आहेत, जसं की GSTR1 झाला, GSTR2B, GSTR2A, TB ऑल्सो, ठीक आहे, हे सगळे रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. टॅली थ्रूच तुम्ही रिपोर्ट अपलोडही करू शकता. तुमचा GSTR1 अपलोड असेल मंथली बेसिसवर, क्वार्टरली बेसिसवर, व्हॉट्स एव्हर, अँड ऑल्सो GSTR1 फायलिंग जे आहे ते सुद्धा टॅली प्लस होतं. सो इनिशियली कसं होतं की टॅलीतला इनिशियली आपण ज्या फाईल्स आहेत, जेसन फाईल्स ज्या आहेत त्या एक्सपोर्ट करून मग पोर्टलवर आपण त्यांना अपलोड करायचो. आणि इन केस फॉर रिकन्सिलेशन पर्पज, इफ यू वॉन्ट टू रिकन्साईल, इन दॅट केस ऑल्सो टॅली हॅज गिवन ऑप्शन अर्लियर की तुम्ही जी तुमची फाईल असेल, फॉर से इफ यू वॉन्ट टू डू टू बी रिकन्सिलेशन, सो इनिशियली कसं होतं की तुमची जी टूबीची फाईल असणार आहे ती तुम्ही पोर्टलवर डाउनलोड कराल आणि मग टॅलीमध्ये इम्पोर्ट कराल. करेक्ट, बट नाऊ विथ दी न्यू अपग्रेड्स टॅली हॅव गिवन कम्प्लीट कनेक्टेड GST ऑप्शन, आणि हे सगळे ऑप्शन तुम्हाला एक्सचेंज मेनू मध्ये गेल्यानंतर ऑल GST ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, नाउ दिस इज माय डेमो कंपनी, दॅट इज वाय आय कांट परफॉर्म actual demo here, but I am trying to explain everything as I can. सो इनिशियली तुम्हाला तुमचं जे GST पोर्टल आहे त्या पोर्टलवर एक छोटासा सेटअप करायचा आहे, आणि तो सेटअप झाल्यानंतर टॅलीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले GST लॉग इन अँड लॉग आउट कराल. हे झाल्यानंतर तुमचं एकदा GST लॉग इन झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर अपलोड करायचं असेल GST रिटर्न, वेदर इट इज GSTR1 और 3B, यू कॅन अपलोड फ्रॉम टॅली प्राईम. इफ अपलोड करताना काही एरर जरी आल्या तर एरर चीही बकेट तुम्हाला टॅलीमध्येच
दिसते. म्हणजे आपल्या जे डिस्प्लेवर रिपोर्ट्स आहेत त्याच्यात आपण स्टॅच्युटरी रिपोर्ट, जीएसटी रिपोर्ट आणि इथे GSTR1 वर गेले. सो फॉर से जर तुम्ही टॅलीतनं GSTR1 डाउनलोड केला आहे किंवा सॉरी अपलोड केला आहे आणि त्याच्यामध्ये काही रिजेक्शन असतील तर इथेच जसं हे आंबर कलर मध्ये आपल्याला दिसतंय अनसर्टन ट्रान्झॅक्शन, सिमिलरली अजून एक इथे रो ऍड होते की रिजेक्टेड बाय द पोर्टल आणि तुम्ही तिथून जे रिजेक्टेड तुमचे इनव्हॉइसेस आहेत ते परत रिझॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला तुमच्या ITC रिस्कचा जो कॉलम मी तुम्हाला इनिशियली दाखवला होता या रिपोर्टला, बिल्स पेएबलच्या रिपोर्टला, बिल्स पेएबल म्हणजे हे आपलं परचेस आहे, करेक्ट. सो इथे जर व्हॅल्यू तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन दिसायला हवे असतील तर तुमचं टू बी जो आहे तो डाउनलोडेड पाहिजे टॅलीमध्ये. सो डाउनलोड करण्यासाठी पण तुम्ही एक्सचेंज मध्येच ऑल GST ऑप्शन्स मध्ये जाणार आणि इथे डाउनलोड GST रिटर्न्सचा ऑप्शन आहे. आता जर आपण पोर्टलचा सिनेरिओ पाहिला तर पोर्टलवर रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर एका वेळेस एक रिपोर्ट डाउनलोड होतो आणि डाउनलोड करायला पण अंदाजे पोर्टल 10 ते 15 मिनिटं घेतं, कधी कधी जास्ती घेतं. सो यू नो इट बेटर की इट टेक्स टाइम. बट टॅलीमध्ये 1 बाय 1 रिपोर्ट डाउनलोड करायची गरज नाहीये. तुम्हाला जर सगळे रिपोर्ट ऍट अ टाइम करायचे असतील तर टॅली हॅव गिवन दॅट ऑप्शन की यू कॅन सिलेक्ट युअर रिक्वायर्ड रिपोर्ट और यू कॅन जस्ट सिम्पली से ऑल रिटर्न्स आय वॉन्ट टू डाउनलोड आणि इथे तुम्ही पिरियड देऊन डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या या रिपोर्टला तुमचा जो डिफरन्स असेल तुमच्या क्रेडिटर्सचा आणि तुमच्या याच्यातला तो तुम्हाला इथे शो होणार आहे इफ देर इज अ डिफरन्स. जसं की ते 1800 दिसतंय आणि मग ते मिसमॅचच्या कॅटेगरीत जाणार. तुम्हाला जर इथे GST पोर्टल व्ह्यू हवा असेल इथे GST पोर्टल व्ह्यू पण तुम्हाला पाहायला मिळतो. दिस इज नॉट अ लाईव्ह कंपनी, दॅट इज वाय आय एम जस्ट शोईंग यू द ऑप्शन्स. तुमच्या जर ऍक्च्युअल डेटामध्ये रिअल टाइम डेटामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला हे आणखी इझिली कळेल. त्याच्यानंतर रिकन्सिलेशन रिलेटेड जे रिपोर्ट्स आहे ते आपल्याला GST रिपोर्ट्सच्या अंडर GSTR1 रिकन्सिलेशन, 2A 2B रिकन्सिलेशनचे रिपोर्ट सेपरेटली मिळतात. आणि जेव्हा तुम्ही कनेक्टेड GST वापरत असता तर कनेक्टेड GST वापरल्यानंतर तुम्ही जेव्हा डाउनलोड करता रिपोर्ट तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट करायची त्याला गरज नाही पडत बिकॉज तुम्ही टॅलीमध्ये डाउनलोड करता आहात तर बॅक एंडला तुमचा इम्पोर्ट पण होतो आणि डायरेक्टली डेटा जो आहे तो ऑटो रिकन्साईल होतो. ठीक आहे. आणि जे अनरिकन्साईल तुमचे ट्रान्झॅक्शन असतील ते तुम्हाला सेपरेटली तुम्ही जो पण रिपोर्ट डाउनलोड केला असेल त्या रिपोर्टच्या अंडर तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर हे आपण कनेक्टेड GST बद्दल समजून घेतलं. त्याच्यानंतर आणखी आपण ओनर लेवलला जे कोणते रिपोर्ट्स असतील टॅलीमध्ये ते समजून घेणार आहोत. त्याच्यातला महत्वाचा रिपोर्ट जो आहे तो डॅशबोर्ड आहे. ओके. दिस डॅशबोर्ड इज कम्प्लिटली फ्री. यू डोंट हॅव टू पे एनिथिंग. You just have to learn how to use it. And if you use it properly, it can really save a lot of time. So let's see that now. So dashboardचा ऑप्शन तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीलाच दिसणार. इफ यू आर अबोव्ह 4.0 तुम्ही टॅली प्राईम 4.0 च्या पुढच्या व्हर्जन्स मध्ये असाल किंवा 4.0 मध्ये असाल तुमच्या गेटवेला हा ऑप्शन दिसणार. सो डॅशबोर्डला जर तुम्ही गेले तुम्हाला इथे काय बघायला मिळतं. सो इथे तुम्हाला कम्प्लीट टाईल फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा पाहायला मिळतो. सो दीज आर टाईल्स, दीज स्क्वेअर्स आर टाईल्स आणि ह्या डिफॉल्ट टाईल्स ज्या आहेत त्या टॅलीने दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पण तुम्हाला तुमच्या बिझनेस प्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जे टाईल्स ऍड करायचे असतील ते तुम्ही इथे ऍड करू शकता. आता याचा ऍक्च्युअल यूज कसा होऊ शकतो इन अ बेटर वे ते समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही कमी वेळामध्ये टॅलीतल्या सगळ्या रिपोर्टचा आढावा घ्यायचा आहे अँड यू डोंट हॅव टाइम टू गो थ्रू एव्हरी रिपोर्ट वन बाय वन. इवन इफ इट इज गो टू तुम्हाला गो टू मध्ये पण प्रत्येक रिपोर्टचं नाव टाईप करावं लागणार आणि मग त्याला शोधावं लागणार. इन्स्टेड ऑफ तुम्हाला ज्या ज्या रिक्वायर्ड रिपोर्ट आहेत तुमचे जे जे रिक्वायर्ड रिपोर्ट आहेत त्याच्यात तुम्ही टाईल्स इथे सेटअप करून ठेवलेले आहेत तर तुम्ही सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते एकाच ठिकाणी इथे पाहू शकता. जसं आता मी ओपन केलं तर माझं इथे ग्रॉस प्रॉफिट कम्पॅरिझनचं टाईल मी बनवलेलं आहे. सेल्स ट्रेंड, परचेस ट्रेंड आहे, ट्रेडिंग डिटेल्स आहेत, असेट लायबिलिटीज आहेत. सो इथूनच तुम्ही डायरेक्टली रिपोर्ट जे आहे ते पाहू शकता. ओके.
अँड दिस डॅशबोर्ड इज ऑल्सो हॅव ड्रिल डाऊन फीचर. ड्रिल डाऊन म्हणजे की तुम्हाला इन केस जसं की इथे दिसतंय माझी करंट असेट्सची व्हॅल्यू. सो आय वॉन्ट टू नो मोर अबाउट इट. सो मला इथे एंटर जर केलं, ते मी एंटर केल्यानंतर मी डायरेक्टली ग्रुप समरी ऑप्शनवर जाईल. ग्रुप समरीवरनं मी अजून ड्रिल डाऊन करत करत आय कॅन गो अप टू दी वाउचर लेवल. तो आणि हे जे डिफॉल्ट टाइल्स आहेत, या व्यतिरिक्त जर मला आणखी काही टाइल्स ऍड करायचे असतील, तर तोही ऑप्शन जो आहे तो पॅनलमध्ये आहे. राईट पॅनलला वन बाय वन ऑप्शन्स कोणते कोणते आहेत हे आपण समजून घेऊया. सो इथे ऍड टाईलचं ऑप्शन दिलेलं आहे. ऍड टाईल मध्ये गेल्यानंतर इथे टॅलीतले सगळे रिपोर्ट्स आहेत. सो इन केस जर डिफॉल्ट टाईल्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तो रिपोर्ट नसेल दिलेला, तर तुम्ही डायरेक्टली इथे जाऊन तुम्हाला जो रिपोर्ट हवाय तो सर्च करू शकता. राईट. सो इथे इनॅक्टिव्ह रिपोर्ट्स पण आहेत, ऍक्टिव्ह रिपोर्ट्स पण आहेत. सो मला समजा माझ्या जीएसटी पेंडिंग ऍक्शन्सचा एक रिपोर्ट हवा आहे. सो इन्स्टेड ऑफ गोईंग इन टू माय जीएसटी रिपोर्ट, व्हॉट आय वॉन्ट टू डू इज, मला जे पेंडिंग ऍक्शन्स असतील रिकन्सायलेशनच्या पण आणि जीएसटी अपलोडच्या पण, त्या मला डॅशबोर्डला दिसल्या पाहिजे. आणि आय वॉन्ट टू ऍक्सेस देम डायरेक्टली थ्रू द डॅशबोर्ड. दॅट ऑल्सो कॅन हॅपन. ओके. सो इथे मी स्टॅच्युटरी मध्ये पेंडिंग ऍक्शन्सचं एक टाईल ऍड करते आणि त्याच्यामध्ये मी GSTR1 माझं ऍड केलं. ठीक आहे. सो इथे मला GSTR1च्या पेंडिंग ऍक्शन्स दिसतील. मला समजा आणखी काही ऍड करायचं आहे. समजा 3B पण पेंडिंग ऍक्शन करायचे आहे. सो इथे मी आणखी एक टाईल ऍड करते पेंडिंग ऍक्शन्सची. 3B पेंडिंग ऍक्शन्स लाईक दिस. सो आता जो पण माझा काउंट असेल, आता इथे मला दिसतंय नॉट अपलोडेड जे आहे ते 103 आहे. अनसर्टन मध्ये माझ्या आता 0 आहे. नॉट नॉट अपलोडेड मध्ये 103 आहे, तर ते कोणते आहेत तर मला पाहायचं असेल तर मला रिपोर्टला जायची गरज नाही जीएसटीच्या. मी इथेच डायरेक्ट एंटर केलं की मला ओपन होऊन जाईल. हे सगळे माझे इथे इनव्हॉइसेस आहे. सो इन केस फॉर एक्झाम्पल जर काही अनसर्टन जरी असते, समजा 2-3 अनसर्टन असते, तर मी तेच एंटर करून त्यांना रिझॉल्व्ह पण करू शकते. सो दिस इज यूज. आणि इथे तुम्ही जसं जीएसटीच्या पेंडिंग ऍक्शन्स बनवल्या, तशा तुम्ही रिकन्सिलेशनच्या पण पेंडिंग ऍक्शन्सचं टाईल बनवू शकता. नाऊ बिकॉज आय ऍडेड दिस टाईल लेटर इन दी डॅशबोर्ड, त्या मला बॉटमला दिसतात. ठीक आहे. बट मला यांची जी पोझिशन आहे ती टॉपला ठेवायची, म्हणजे मी ओपन केलं केलं मला समोर दिसली पाहिजे ती टाईल. इन दॅट केस मी काय करू शकते, या टाईलचे कॉन्फिगरेशन चेंज करू शकते. सो कॉन्फिगर टाईलच्या ऑप्शनवर जायचंय. इथे गेल्यानंतर आपल्याला ऑप्शन मिळतो पोझिशन ऑफ टाईल. तर आता 13वी पोझिशन आहे 14 टाईल पैकी, मी याला फर्स्टला केलं. तो आता माझी जीएसटी पेंडिंग ऍक्शन्स वाली टाईल सगळ्यात वरती आली. ठीक आहे. तसंच मी सेकंड वाली पण जी आहे जीएसटी ही GSTR3B पेंडिंग वाली, तिला पण मी सेकंड पोझिशनला घेते. सो नॉट जस्ट जीएसटी, तुम्हाला जी पण रिक्वायर्ड असेल की जी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला समोर हवी त्याची तुम्ही पोझिशन चेंज करून त्याला चेंज करू शकता. इट इज टोटली कॉन्फिगरेबल. इफ यू वॉन्ट टू चेंज नेम ऑफ द टाईल, यू कॅन डू दॅट ऑल्सो. कॉन्फिगर टाईल मध्ये जाऊन इथे मी समजा जीएसटी पेंडिंग ऍक्शन्स डिफॉल्ट नाव आहे, मला इथे GSTR1 पेंडिंग जो मंथ असेल, समजा ऑक्टोबर असेल, तर मला स्पेसिफिक मंथचं नाव द्यायचंय, तर आय कॅन चेंज इट. करेक्ट. इन दिस वे यू कॅन कॉन्फिगर दिस. मला समजा हीच टाईल झूम मध्ये पाहिजे, म्हणजे थोडं एक्सपांड करायचं आहे त्याला, तर एक्सपांड टाईलचा पण ऑप्शन आहे. इथे एक्सपांड करून आपण त्या टाईलला पाहू शकतो. करेक्ट. टॅलीमध्ये हा पण ऑप्शन आहे की तुम्ही टॅली ओपन केल्या केल्या गेटअवे ऑफ टॅलीच्या ऐवजी डॅशबोर्डच डायरेक्टली ओपन होईल. सो डॅशबोर्ड तुम्ही जेव्हा पण टॅली ओपन कराल, पहिले डॅशबोर्ड ओपन होईल आणि मग तुम्ही एस्केप केलं की मग तुम्हाला गेटवे ऑफ टॅली दिसेल. तो पण ऑप्शन तुम्ही येस करू शकता इफ यू वॉन्ट दॅट. राईट. सो ऍज अ ओनर तुम्हाला जर 10 ते 15 मिनिटात टोटल तुमचा सेल्स ट्रेंड, परचेस ट्रेंड चेक करायचा आहे आणि यू डोंट वॉन्ट टू डिपेंड ऑन दी टीम, यू कॅन यूज डॅशबोर्ड. की एकदा वन टाइम तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट अनुसार डॅशबोर्डला सेव्ह केलं आणि देन यू आर गुड टू गो फॉर युअर ओन अनालिसिस. दिस इज ऑल अबाउट. नाव यू कॅन सेव्ह दिस व्ह्यू ऑल्सो. सो इथे विचारलंय की डू वॉन्ट टू सेव्ह दिस रिपोर्ट, तुम्ही त्याला सेव्ह केलं. So in case if you have any questions, you can ask.
जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, एनीवन? ओके. Now we'll move forward with the next, which is advanced accounting reports. Okay. सो अकाउंटिंग रिपोर्ट्स मध्ये मेजरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले अकाउंटिंग रिपोर्ट्स जे रोजच्या वापरातले असतात. येस, जहागीरदार फूड्स कडनं काही क्वेश्चन आहे का? प्लीज यू कॅन आस्क मी. हो मॅडम, ऍक्च्युली आता आमचं कसं असतं की आमच्या याच्यामध्ये कॉमन आयटीसी असतो, टॅक्सेबल नॉन ओके. टॅक्सेबलचा. जर मी तो 3B डाउनलोड केला, आपला हे 2B डाउनलोड केला, टू बी तर डाउनलोड केला. त्याच्यामध्ये आता काही पार्ट्यांचं जे आयटीसी येतं ते माझं कॉमन असतं. आणि मग तो कॉमनचं मग आम्ही काय करतो की बाबा जे टॅक्स फ्रीला आलेलं पर्सेंटेज वाईज, म्हणजे टॅक्स फ्रीचं जे पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजने आयटीसी तेवढा आम्ही कमी घेतो, म्हणजे तो रिव्हर्सल ओके. मध्ये टाकतो. हा, तर मग त्या याच्यामध्ये मला काय करता येईल, मग तिकडे जर मी डाउनलोड केला 3B, तर मला वर्किंग परत वेगळं करावं लागणार का कसं करावं लागेल मग? तुमच्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत का? तुम्ही जे आता सिनेरिओ एक्सप्लेन केला नाही, तर एकच तुम्ही त्या दोन कंपनी. सेपरेट कंपनीमध्ये मेंटेन करता की एकाच कंपनीत मेंटेन करता? नाही, एकच कंपनीमध्ये मेंटेन करतो. इन दॅट केस तुम्ही तुमचे जे रजिस्ट्रेशन पण सेपरेट असतील तर तुम्ही ते दोन रजिस्ट्रेशन टॅलीमध्ये ऍड करू शकता. नाही ना, दोन रजिस्ट्रेशन नाहीये मॅडम, एकच रजिस्ट्रेशन आहे. पण जो आयटीसी येतो काही कंपन्यांकडनं जे मटेरियल येतं ना, आता समजा मैदा झाला किंवा कणिक झालं, आता कणिक काही ओके. आपलं ब्रेडला पण लागतं आणि आपल्या बिस्किटला पण लागतं. तर ओके. ब्रेडवरचा जो आयटी, आता कणिक पिलामध्ये तर आम्हाला एकदाच कणिक येतं, बरोबर की नाही? त्याच्यावर टॅक्स लागून येतो. पण मग आता तो पूर्ण आयटीसी आपण घेत नाही, जो ब्रेडला आपण टॅक्स लावत नाहीये, ओके. जीएसटी लागत नाही. मग त्या याच्यामध्ये आपण काय करतो, ब्रेडवर कणिकवरचा जो आपल्याला आयटीसी आलेला आहे तो आपण दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. एक टॅक्सेबल प्रोडक्टचा जो टॅक्स आहे त्याच्यावर, आणि टॅक्स फ्रीचा याच्यावर. तर मग दोन समजलं मला. बिकॉज ऑफ द न्यू चेंजेस तुम्ही जे परचेस करताय त्याच्यावरचा जो आयटीसी आहे तो तुम्ही क्लेम नाही करू शकत फायनल प्रॉडक्टवर, करेक्ट? बरोबर समजतंय ना मी? नाही घेऊ शकत ओके. आपण. मग त्याचं आपण वर्क करतो त्याच्यामध्ये एक्सेल मध्ये बरोबर. घेऊ. मग मग ते जर आपण आयटीसी पूर्ण इथे घेतला, डाउनलोड केला, तर तो आपल्याला परत तरी पे पण तो कर. रिफ्लेक्ट होणार. तुम्हाला जर फक्त अमाऊंट पाहिजे असेल ना की किती अमाऊंट आहे, ती तुम्हाला टू बी इथे डाउनलोड केल्यानंतर दिसणार. जर तुम्हाला अमाऊंट पाहिजे असेल अँड देन यू कॅन नोट डाऊन दॅट अमाऊंट इन टू व्हॉट एव्हर फॉर्मॅट यू वॉन्ट. जसं तुम्ही बोलला की तुम्ही एक्सेल मध्ये मेंटेन करत आहात आतासाठी. सो लेटर यू कॅन क्लेम अगेन्स्ट दॅट, करेक्ट? इफ आय एम नॉट रॉंग. सो सिमिलरली तुम्ही डायरेक्टली टॅलीमध्ये डाउनलोड करू शकता, पण ते तुम्हाला रिकन्साइल्ड नाही दिसणार ऑब्व्हियसली, नाही फॉर द दिसणार. ऑब्व्हियस म्हणजे ते रिझन. मला ते बट करावंच जस्ट लागेल म्हणजे. करावंच लागेल ते तुम्हाला. पण तरी सुद्धा टू बी डाउनलोड करायचा फायदा असा होईल की आयटीसीच्या रिपोर्टला तुम्हाला तो डिफरन्स जो आहे त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू दिसेल तुम्हाला ती ठीक व्हॅल्यू. आहे, फक्त ऍज पर आपल्याला दिसून तरी जाईल की बाबा करेक्ट. एवढ्या दिसून लोकांचा तरी जाईल आयटीसी आणि तुम्हाला आलेला इझी आहे. होऊन जाईल. बिकॉज त्या रिपोर्टला रिपोर्टला जस्ट अ सेकंड, डायरेक्ट इथे तुम्हाला पोर्टलचा पण व्ह्यू आहे, तर तुम्ही डायरेक्टली त्या पर्टिक्युलर वाउचरच्या अगेन्स्ट ऍज पर पोर्टल पण काय आहे ती पण माहिती इथे बघू शकता. सो जर तुम्ही कनेक्टेड जीएसटी अजून तुमच्या इथे ऑन नसेल केलं तर आफ्टर सेशन कनेक्ट विथ एनी ऑफ अवर सपोर्ट मेंबर, दे विल हेल्प यू. इट इज जस्ट 2 to 3 minutes प्रोसेस. ते तुम्हाला दाखवतील कसं वर्क होईल आणि प्रॅक्टिकली ते चालेल. तुम्हाला सांगतील सुद्धा. ओके. बरोबर, ठीक ओके. आहे, चालेल. थँक्यू मॅम. तुमचं नाव काय आहे? माझं सोनाली कुलकर्णी. ओके. ओके मॅम. दुसरा थँक्यू एक फॉर आस्किंग द प्रॉब्लेम क्वेश्चन्स. होता मॅडम, ओके. मला ना एक असा प्रॉब्लेम आला आता जस्ट, की माझं ईवे बिल बनवताना आता बऱ्याच वेळेला असं झालं 2-3 की माझे जो पिनकोड आहे माझा 422007 आहे, आणि मला ज्याला पेमेंट करायचं हे मटेरियल सप्लाय करायचं होतं त्याचा पण पिनकोड तोच होता 422007. मग आता त्या ह्याच्यामध्ये असं झालं की ईवे बिल माझ्या टॅलीमधनं जनरेटच होत नव्हतं, कारण तो डिस्टन्सचा प्रॉब्लेम येत होता. ओके तो डिस्टन्स मॅम, ऍक्च्युली आपण सेशन्सचा फ्लो थोडासा डिफरंट होतोय. सो तुमचा जो पण जी क्वेरी असेल ना, यू कॅन कनेक्ट टू द सपोर्ट टीम. दे विल शुअरली हेल्प यू आउट. आपण अच्छा, बरं, जो टॉपिक आपण कंटिन्यू करतोय त्याच्यावर आपण बोलूया. सो इन चालेल. दॅट पर्टिक्युलर एरिया इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी.
बरं. Chalo then we can move to the next report, which is advanced accounting report. So accounting reports, and also thank you for asking the question. Yeah. So coming back to the topic, advanced accounting reports आता आपण बघणार आहोत. त्याच्यात कोणते की मेट्रिक्स आहेत, शॉर्टकट ऑप्शन्स कोणते आहेत, ते आपण पाहणार आहोत. सो बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. पण रेशो अनालिसिस बद्दल थोडंसं समजून घेऊया. सो व्हॉट इज रेशो अनालिसिस? Basically, in accounting terms, ratio analysis is a technique which is used in accounting to evaluate a company's financial performance. Right? की कंपनीचा जो फायनान्शियल परफॉर्मन्स आहे त्याच्या कम्पॅरिझनचा हा रिपोर्ट असतो. सो डिफरंट डिफरंट आयटम्स जे आहे फायनान्शियल स्टेटमेंट्सचे त्याचं कम्पॅरिझन असतं. जसं की करंट असेट्सचं कम्पॅरिझन विथ दी करंट लायबिलिटीज. आणि या रेशोने आपल्याला कम्पेअर करणं आणि फायनान्शियल परफॉर्मन्स जे आहे आणि कंडिशन जे आहे ती कंपनीची ते समजणं इझी जातं. सो हा पण रिपोर्ट जो आहे तो आपल्याला गेटअवे ऑफ टॅलीला पाहायला मिळतो. आणि स्टॉक समरीच्या खालती सध्या ऑप्शन आहे रेशो अनालिसिसचा. इथे जाऊन तुम्हाला व्हेरियस प्रिन्सिपल रेशो आणि प्रिन्सिपल ग्रुप्सचा इथे सेपरेट बायफर्केशन मिळतं. इफ आय वॉन्ट टू चेक माय क्विक रेशो current asset and current assets minus stock in hand, that is to current liabilities, त्याचं मला इथे रेशो बघायला मिळेल. किंवा मला डेट इक्विटी रेशो हवा असेल, राईट, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज, नेट प्रॉफिट पर्सेंटेज. सो हा पण एक ऑप्शन जो आहे तो इथे अवेलेबल आहे. याच्यातच चेंज व्ह्यूला जर गेलं तर इथे तुम्ही व्ह्यू पण चेंज करू शकता रिपोर्टचा. त्याच्यानंतर F12 ला जर आपण इथे गेलो तर इथे ऑप्शन आहे की तुम्हाला याचा डिटेल्ड व्ह्यू हवा आहे का, तर तुम्ही डिटेल्ड व्ह्यू म्हणजे शो एक्सप्लेनेशन व्ह्यू पण एनेबल करू शकता. करेक्ट. तुम्हाला जर या वर्षीचं कम्पॅरिझन मागच्या वर्षीच्या रेशो अनालिसिसच्या रिपोर्ट सोबत करायचं असेल आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का हे फाइंड आउट करायचं असेल तर टॅली तोही ऑप्शन आहे न्यू कॉलमचा. तर इथे तुम्ही न्यू कॉलमवर जर ऍड केलं, सो फॉर एक्झाम्पल आता करंटली जी माझी ओपन कंपनी आहे ती आहे ब्ल्यू स्पेस. सो फॉर एक्झाम्पल मला माझ्या एका दुसऱ्या कंपनी सोबत रेशो अनालिसिस जे आहे ते करायचं आहे. सो इथे मी समजा दिलं पिरियड दिला मी की मला कोणत्या पिरियडचं करायचंय, तर तुम्ही दोन कंपन्यांचं रेशो अनालिसिस कम्पॅरिझन पण करू शकता. आणि हा जो कम्पॅरिझनचा ऑप्शन आहे न्यू कॉलमचा, हा जवळजवळ प्रत्येक रिपोर्टला आहे, फक्त रेशो अनालिसिसला नाहीये. तुम्हाला बॅलन्स शीटचं पण कम्पॅरिझन करायचं असेल तर बॅलन्स शीटमध्ये पण न्यू कॉलमला जाऊन तुम्ही डिफरंट पिरियड किंवा डिफरंट कंपनी सोबत कम्पॅरिझन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले मोड रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर इथे एक फंड फ्लो स्टेटमेंटचा पण ऑप्शन आहे. सो फंड फ्लो स्टेटमेंट बेसिकली हे तुम्हाला शो करतं मुवमेंट इनफ्लो आणि आउटफ्लोची. सो बेसिकली दिस स्टेटमेंट शोज द मुवमेंट इनफ्लो आउटफ्लो ऑफ द फंड्स अँड वर्किंग कॅपिटल ड्युरिंग एन पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. करेक्ट. सो इट ऑल्सो एक्सप्लेन्स हाऊ फंड्स वेअर ऑप्टेंड, म्हणजे सोर्स काय आहे तुमच्या फंड्सचा आणि हाऊ दे आर बिंग युज्ड ऑन द व्हेरियस ऍप्लिकेशन. सो इथे तुम्ही फंड फ्लो स्टेटमेंट पण या पर्टिक्युलर पर्पज साठी बघू शकता. अगेन यू कॅन कम्पेअर, यू कॅन अप्लाय फिल्टर. फिल्टर म्हणजे की तुम्हाला एखादं पर्टिक्युलर फील्ड फाइंड आउट करायचं असेल, कारण की हा छोटासा डेटा आहे पण तुमचा जेव्हा डेटा असेल तो वास्ट असेल. एखादं पर्टिक्युलर फील्ड तुम्हाला सापडवायचं असेल, लेजर नेम तुम्हाला सापडवायचं असेल पूर्ण स्टेटमेंट मधनं, पूर्ण रिपोर्ट मधनं, तर तुम्ही टॅलीमध्ये फिल्टरचा ऑप्शन जो आहे तो लावू शकता. करेक्ट. सो इथे समजा एखादं माझं एबीसी लेजर रिलेटेड मला इन्फॉर्मेशन फंड फ्लो मध्ये हवी आहे, सो आय कॅन अप्लाय दॅट फिल्टर. आता इथे दिसत नाही बिकॉज डेटा नाही आहे एबीसी रिलेटेड. ठीक आहे. सो यू कॅन ऑलवेज अप्लाय अ फिल्टर. सो फिल्टर पण फिल्टरचा पण जो ऑप्शन आहे तो बऱ्याचशा रिपोर्ट्सना टॅलीमध्ये अवेलेबल आहे. सो फंड फ्लो मध्ये बेसिकली सोर्सेस ऑफ फंड्स तुम्हाला दिसतील, ऍप्लिकेशन ऑफ फंड्स, आउटफ्लोज तुमचे दिसतील. ओके. सो इन शॉर्ट रेशो अनालिसिस जे आहे हे तुमचं परफॉर्मन्स मेट्रिक्स कॅल्क्युलेट करेल, मेजर करेल. आणि फंड फ्लो स्टेटमेंट जे आहे ते तुमचे मुवमेंट ऑफ फायनान्शियल रिसोर्सेसला तुम्हाला समजून घेण्यास मदत करेल. सो अपार्ट फ्रॉम बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस, you can also use all these financial report to analyze your business more effectively. And also we have trial balance. Trial balance सगळ्यांना माहितीच असेल की it shows debit and credit wise classification of all the ledgers. इथे पण
तुम्हाला सगळ्यांना हा पण एक ऑप्शन माहिती असेल की तुम्ही जर कुठल्याही रिपोर्टला Alt F5 जर केलं, Alt F5 शॉर्टकट आहे, Alt F5 केलं की तो रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला डिटेल फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतो. जसं की इथे हा नॉर्मली असा व्ह्यू आहे आणि Alt F5 केलं तर मला हाच रिपोर्ट जो आहे तो डिटेल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतो. इथे पण इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट निगेटिव्ह लेजर्स यू कॅन जस्ट गो टू द एक्सेप्शन रिपोर्ट्स आणि इथे तुम्हाला निगेटिव्ह लेजर्स पण जे आहे तुमच्या डेटामधले ते तुम्हाला फाइंड आउट करता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले मोड रिपोर्टमध्येच एक्सेप्शन रिपोर्ट्स पण आहेत. एक्सेप्शन रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शनल वाउचर्स असतील त्याचा सेपरेट रिपोर्ट मिळतो. तुम्हाला तुमचे कॅन्सल्ड वाउचर्स पाहायचे असतील, इफ यू हॅव एनी पोस्ट डेटेड वाउचर्स, निगेटिव्ह लेजर, निगेटिव्ह स्टॉक जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. And then coming back to the very last topic, which is stock report. So stock report मध्ये स्टॉक समरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टॉक समरीला आपलं आपलं जे क्लोजिंग असेल, आपलं जे ओपनिंग स्टॉक असेल, क्लोजिंग असेल ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. याच्यामध्ये पण बरेचसे कॉन्फिगरेशन्स आहे ते आपल्याला माहिती नसतात किंवा आपण सवयीचा भाग नसल्यामुळे यूज नाही करत. पण समजा आपल्याला पूर्ण सगळ्या स्टॉक मधनं जर आपल्याला पाहायचं असेल की असे कुठले स्टॉक आहे की ज्यांचा सगळ्यात जास्ती सेल झाला आहे त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये, समजा मला एप्रिलचा बघायचा असेल तर मी इथे एप्रिल, आता इथे माझ्या डेटामध्ये आय गेस नोव्हेंबर मध्ये डेटा. ठीक आहे. आपल्याला जो पण कोणता पिरियड मध्ये बेसिकली समजा पाहायचं असेल की सगळ्यात जास्त क्वांटिटी कुठल्या स्टॉकची सेल झाली तर इन दॅट केस तुम्ही कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन एक सिम्पल कॉन्फिगरेशन आहे की इथे तुम्ही सॉर्टिंग मेथड जी आहे त्या सॉर्टिंग मेथड मध्ये तुम्ही क्वांटिटी जी आहे तुमची ती डिक्रीजिंग मध्ये लावाल. डिक्रीजिंग आणि इट विल बी बेस्ड ऑन दी आउटवर्ड म्हणजे तुमचा सेल. सो सगळ्यात पहिले तुम्ही इथे गुड इनवर्ड आणि आउटवर्डच्या ऑप्शनला येस कराल आणि त्याच्यानंतर तुमची सॉर्टिंग मेथड क्वांटिटी डिक्रीजिंग अकॉर्डिंग टू दी आउटवर्ड म्हणजे तुमच्या सेल प्रमाणे क्वांटिटी डिक्रीजिंग लावा. सो याच्याने काय होईल की तुमचं जो प्रॉडक्ट सगळ्यात जास्ती क्वांटिटीमध्ये ज्याचा सेल झालाय ते टॉप प्रोडक्ट तुम्हाला सुरुवातीला दिसतील. म्हणजे आता इथे कमी प्रॉडक्ट्स आहेत पण तुमचे समजा 800-900 प्रॉडक्ट्स असतील आणि तुम्हाला पाहायचं असेल की गेल्या महिन्यात किंवा गेल्या वर्षी असे कुठले जे प्रॉडक्ट टॉप 10 प्रॉडक्ट्स कोणते की ज्यांची सगळ्यात जास्त क्वांटिटी सेल झाली, यू कॅन अप्लाय दिस सिम्पल फीचर, सिम्पल फिल्टर, सिम्पल कॉन्फिगरेशन आणि विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन तुम्हाला लिस्ट आउट करायला इझी होईल. सो एक्सेल मध्ये डेटा मांडून मग कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा डायरेक्टली इथेच तुम्हाला समजून जाईल की तुमच्या आउटवर्ड रिपोर्ट प्रमाणे टॉप सेलिंग प्रॉडक्ट कोणते कोणते आहे तुमचे. तसंच तुम्ही फिल्टर परचेस साठी पण लावू शकता. त्याच्यावर तुम्हाला किती पर्सेंटेज प्रॉफिट जनरेट झाला, जसं की इथे 1410 क्वांटिटी ज्या आहे त्या ऑल आउट मशीन्सच्या सेल झाल्या आहेत 45 रुपयाप्रमाणे. तुम्हाला पाहायचं आहे की याच्यावर प्रॉफिट किती जनरेट झाला तर इथे शो प्रॉफिट वर आपण क्लिक करून बघू शकतो प्रॉफिट किती जनरेट झाला. आता इथे 100% दिसतो कारण की आपण परचेस नाही टाकलंय त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू जी आहे ती करेक्टली आलेली नाहीये. बट जसं आपण इथे बघू शकतो ब्ल्यूटूथचा जो ऑप्शन आहे ब्ल्यूटूथ स्पीकर तर इथे तुम्हाला दिसतोय पर्सेंटेज वाईज टोटल प्रॉफिट जो आहे तो 44.63 पर्सेंटेज इथे तुम्हाला प्रॉफिट झालाय. सो याप्रमाणे तुम्ही प्रॉफिट पण बघू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक मुवमेंट जर पाहिजे असेल की समजा एक पर्टिक्युलर स्टॉक आयटम असेल तर तुम्ही मल्टिपल तुमच्या परचेस पार्टी असतील त्यांच्याकडनं परचेस करत असाल, सो तुम्हाला पाहायचं असेल की टॉप तुमचे बायर कोणते आहे आणि टॉप सेलर कोणते आहेत त्या पर्टिक्युलर स्टॉक आयटमचे. तर इन दॅट केस टॅलीमध्ये स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट स्टेटमेंट्स ऑफ इन्व्हेंटरीला जर आपण गेलो तिथे मुवमेंट अनालिसिसचा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्टॉक आयटम वाईज तुम्ही अनालिसिस पाहू शकता. जसं की आता ब्ल्यूटूथ स्पीकरचं मी बघते तर मला इथे दिसतंय की माझे इतके सारे सप्लायर आहे ब्ल्यूटूथ स्पीकर्सचे आणि मग त्या सगळ्या सप्लायर्स कडनं मला काय काय अमाऊंटला मी परचेस करते मटेरियल ती पण व्हॅल्यू मला दिसते.
तो इथे तुम्ही पाहू शकता तुमची इनवर्ड मुवमेंट जी आहे ती पण आणि आउटवर्ड की तुम्ही सेल जर केलं तर सेल कोणाकोणाला केले आणि काय काय रेटने सेल केला आहे. सो तुम्हाला टॉप बायर टॉप सप्लायर जे शोधायचे असतील आणि तुम्हाला जर अनालिसिस करायचं असेल ओव्हरऑल इफेक्टिव्ह रेट त्या प्रोडक्टचा पाहायचा असेल आउटवर्डचा पण इनवर्डचा तर तुम्ही इथून तो पाहू शकता. हा रिपोर्ट जो आहे हा आयटम मोमेंट अनालिसिस रिपोर्ट आहे. जर तुम्हाला नॉर्मली टॅलीच्या गेटवे ऑफ टॅली मधनं सापडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गो ला जाऊन मोमेंट अनालिसिस टाईप करू शकता आणि इथे तुम्ही आयटम मोमेंट अनालिसिस वर आले इथे तुम्हाला जोही आयटमचं पाहायचं असेल तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशली जे फूड रिलेटेड बिझनेस मध्ये आहेत त्यांच्यासाठी एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट ह्या इम्पॉर्टंट असतात. सो तुमचा आहे तो तुम्ही परचेस केल्यापासून किती दिवसांपासून तुमच्याकडे आहे कुठल्या गोडाऊनला आणि किती दिवस झाले आहे ते तुम्हाला जर पाहायचं असेल राईट. सो इफ यू वॉन्ट टू सी दॅट स्टॉक इज लाईंग विथ यू फ्रॉम हाऊ मेनी डेज दॅट ऑल्सो यू कॅन फाइंड आउट. मे बी तुम्हाला सगळ्यांना हा रिपोर्ट माहिती असेल पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी पण मी दाखवते की स्टॉक एजिंग अनालिसिस नावाचा एक रिपोर्ट आहे जिथे तुम्हाला अकॉर्डिंग टू युअर ऍक्च्युअल परचेस डेट तुम्हाला इथे डे वाईज क्लासिफिकेशन पाहायला मिळतं. ठीक आहे. सो आता जसं इथे दिसतंय की हे ब्लूटूथ स्पीकर आहे याला परचेस करून जवळजवळ 90 ते 180 दिवस झालेले आहेत. ठीक आहे. तसं RCM गुड्स आहे आणि स्मार्ट वॉचेस आहेत यांना पण परचेस करून अराउंड 90 ते 180 दिवस झालेले आहेत. सो जर तुम्ही फूड बिझनेस मध्ये असाल तर तुम्हाला बिफोर टर्निंग म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टची एक्सपायरी डेट जाण्याच्या आधी तुम्हाला या रिपोर्टला समजू शकतं जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर चेक करत असाल. इफ इन केस तुम्हाला एजिंग पिरियड जे आहे आता इथे 45 ते 90 90 ते 180 आणि 180 पेक्षा जास्त दिवस हे डिफॉल्ट आहे पण तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर इथे तुम्ही एजिंग पिरियड पण चेंज करू शकता. सो मला डायरेक्टली समजा एखादे आपले बरेचसे प्रोडक्ट असले यांच्यावर 365 असतं तर मी डायरेक्ट 365 लावू शकता. ठीक आहे. किंवा 180 असेल 180 त्याच्यानंतर 180 टू 365 या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने क्लासिफिकेशन इकडे लावू शकता फॉर दी एजिंग अनालिसिस रिपोर्ट. सो हा पण एक स्टॉक रिलेटेड रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर स्टॉक क्वेरी नावाचा पण एक रिपोर्ट आहे स्टॉक क्वेरी कॉमन रिपोर्ट्सच्या अंडर. स्टॉक क्वेरी बेसिकली शोज यू एव्हरीथिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर स्टॉक वेदर द पर्चेसेस देन सेल कुठल्या गोडाऊनला तो स्टॉक आयटम किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आणि सेम कॅटेगरीच्या आणखी कुठली तुमचे आयटम्स असतील त्या आयटम्सची नावं क्वांटिटी पण या रिपोर्टला पाहायला मिळते. जसं मी इथे ब्लूटूथ स्पीकरची स्टॉक क्वेरी ओपन केली तर मला आत्ता क्लोजिंग बॅलन्स किती आहे त्याचा कॉस्ट प्राइस किती ऍव्हरेज कॉस्ट त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्ट किती आहे त्याची स्टँडर्ड सेलिंग प्राइस किती आहे कुठच्या कोणत्या कोणत्या परचेस पार्टीकडनं आपण तो परचेस केलाय म्हणजे लेफ्ट साइडला परचेस आणि राईट साइडला सेल पण दिसेल. सो एका पर्टिक्युलर स्टॉक रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या त्या स्टॉक आयटमच्या स्टॉक क्वेरी रिपोर्टला तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. सो आपण बेसिकली काय काय डिस्कस केलं सुरुवातीला आपण जीएसटी आणि ITC रिलेटेड रिपोर्ट समजून घेतले रिकन्सिलेशन रिटर्न्स आणि कनेक्टेड जीएसटी थोडंसं आपण रिवाइज केलं. त्याच्यानंतर आपण डॅशबोर्ड मध्ये टाईल मॅपिंग आणि डॅशबोर्ड कॉन्फिगरेशन समजून घेतले. त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स अकाउंटिंग रिपोर्ट्सवर चर्चा केली आणि लास्टला आपण स्टॉक रिपोर्ट्स बद्दल समजून घेतलं. येस काही क्वेश्चन आहे का रेज केला तुम्ही हँड प्लीज आस्क युअर क्वेश्चन. मॅडम तुम्ही आता हे एक्सपायरीचं सांगितलं ना मला तर तर मग मला त्याच्याबद्दल पण एक विचारायचं होतं की समजा मी आता माझ्याकडे एकाच दिवशी 2 दिवसाचे प्रोडक्ट इनवर्ड होतात तर मग मला दोन्ही दिवसाची प्रोडक्ट टाकताना प्रत्येक वेळेला एक्सपायरी डेट कशी टाकणार मी म्हणजे प्रोडक्टचं आजच मला इन्वर्ट केलेलं आहे पण ते समजा पुढच्या दिवसाचं एक इन्वर्ट केलंय आणि आजच्या दिवसाचं एक इन्वर्ट केलंय. तुम्ही एंट्री करताना परचेसला तुमची डेट जी डेट असेल त्या डेट मला सेल्सची रिलेटेड पाहिजे. माझं जे प्रोडक्ट बनतं
त्याचं मला समजा मी आज निवड केलं आणि ते कधी कधी काय होतं की मी आजच्या डेटचं पण इन्व्हर्ट करते आणि उद्याच्या डेटचं पण इन्व्हर्ट करते. त्यामुळे मला त्याची ओके. एक्सपायरी टाकता कशी येईल दोन्ही याच्यामध्ये जाऊन? तुम्ही बॅचेस मध्ये पण मेंटेन करतात का तुमचे हा. मॅन्युफॅक्चर? सो हो. तुम्ही याच्यासाठी बॅचेसचा ऑप्शन जो आहे तो एनेबल करू शकता आणि बॅच वाईज हा. तुम्ही एक्सपायरी डेट जी आहे ती मेंटेन करू शकता. मी आता स्क्रीन शेअर केलेलं आहे. तुम्ही अच्छा. F11 ला गेल्यानंतर एक ऑप्शन आहे एनेबल बॅचेसचा आणि तिथेच मेंटेन एक्सपायरी डेट फॉर द बॅचेसचा ऑप्शन असतो. सो तरी अच्छा. समजा मस्टर्ड ऑइल आहे, सो मेंटेन इन बॅचेसचा ऑप्शन येस केला आहे. सो इथे तुम्ही अच्छा. मॅन्युफॅक्चरिंग डेट पण जी आहे ती ट्रॅक करू शकता आणि एक्सपायरी अच्छा. डेट पण जी आहे ती इथे यूज करू शकता. ओके. ओके. बॅचेस मध्ये हम्म. जाऊ. हा, ओके. बॅचेस मध्ये करू शकता. आणि हा जो मी एजिंग अनालिसिसचा रिपोर्ट सांगितला ना, तर तुम्ही जे परचेस हा. करता ना, तुमचं रॉ मटेरियल असेल बेसिकली, तुम्ही जे हा, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रॉ असाल, मटेरियल. तर ते हा. रॉ हो. मटेरियल ट्रॅक करायला तुम्हाला यूज होऊ शकतं, कारण की परचेस तुमचं रॉ मटेरियल होणार आहे. सो ते रॉ मटेरियल किती दिवसांपासून तुमच्याकडे आहे त्याचा रिपोर्ट जर पाहायचा असेल तर मग तुम्ही त्या केसमध्ये एजिंग अनालिसिसला प्रेफर करू शकता. आणि वेन एव्हर यू आर मॅन्युफॅक्चरिंग इट अँड मेंटेनिंग इट इन टू द बॅचेस, you have to enable हम्म. the batch wala option and then you can set the expiry date for the manufactured product over there. ठीक आहे. पर जर तुम्ही इम्प्लिमेंट करत असाल तर आमचे जे सपोर्ट मेंबर आहे त्यांच्याकडनं एकदा सजेशन घ्या, डेमो घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या डेटावर इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. ओके. बिकॉज आय एम ठीक आहे. जस्ट चालेल. एक्सप्लेनिंग यू दी ओव्हरव्ह्यू. ऍक्च्युली तुमच्या डेटावर कसं वर्क करतं ते एकदा तुम्ही सजेशन घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही यूज करू ओके. शकता. ठीक आहे. ठीक. ठीक आहे. चालेल. ओके. येस. थँक्यू. ओके. येस. एनी अदर क्वेश्चन? बाकी कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो. और एल्स वी कॅन कन्क्लूड फॉर टुडे. ऑल्सो जे लेट जॉईन झाले आहे, आय एम एक्सप्लेनिंग अगेन. चॅट बॉक्स मध्ये आय हॅव गिवन व्हॉट्सअप चॅनल लिंक. यू कॅन क्लिक ऑन दॅट लिंक किंवा तुम्ही कॉपी करून सेव्ह करून घ्या आणि आमचा जो चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल त्याला जॉईन करा. सो तुम्हाला जे अपडेट्स असतील वेबिनार रिलेटेड एव्हरी फ्रायडे वाले ते तुम्हाला त्या लिंक त्या चॅनलवर मिळतील. आणि आम्ही या पर्टिक्युलर जे जे सेशन होतं त्याची रेकॉर्डिंग लिंक पण आम्ही त्या चॅनलवर टाकतो. सो जर तुमचं काही मिस झालं असेल यू कॅन गो थ्रू द रेकॉर्डिंग. सो मेक शुअर दॅट यू शेअर दॅट लिंक विथ युअर टीम मेंबर्स ऑल्सो इफ दे हॅव नॉट जॉईन्ड फॉर द सेशन टुडे. ओके. सो या, आय होप की काही क्वेश्चन नाही आहे कोणाचे. सो आजसाठी आपण थांबूया अँड देन नेक्स्ट फ्रायडे विल कम अप विथ अनदर टॉपिक अँड we'll discuss about a new topic. So, thank you all for joining. Have a great day ahead.